डॉक्टर वासुदेव रायते अर्थात माझे बाबा यांनी लिहिलेल्या वासुदेवाची आरोग्यवाणीच्या या ऑडिओ व्हिडिओ बुक सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी डॉक्टर नीरज रायते, तुमचा आरोग्य मित्र। ह्या मालिकेत आपण आजाराच्या विविध तक्रारी, त्यांची कारणं, त्यांचे निदान, उपचार याची सोप्या शब्दात माहिती घेऊया। आपलं आयुष्य आनंदी, सुखसमाधानाचे आणि निरोगी जावं ही या पुस्तकाच्या निमित्ताने परमेश्वर चरणी प्रार्थना। आज आपण दिनचर्येचा दुसरा टप्पा बघूया। दिवसाची सुरुवात आनंदी, उत्साही झाली की दिवस कसा मस्त जातो। दिनचर्येच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आपला कामाचा वेळ, दुपारचं जेवण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। कामाच्या वेळाची विभागणी केलेली असावी। आपल्यापैकी बरेच जण सकाळचा भाग आणि दुपारच्या जेवणानंतरचा दुपारचा भाग अशी दोन भागात विभागणी करतात। कामाची विभागणी कशीही केली तरी जर बैठं काम असेल तर कामाच्या अधूनमधून उठून पाय मोकळं करणं हितावह असतं। कामाच्या ठिकाणी लिफ्टच्या ऐवजी जास्तीत जास्त वेळा पायऱ्यांचा वापर हा नेहमीच फायद्याचा असतो। आपला पोशाख हा कामाच्या वातावरणाशी अनुरूप असल्यास कामात अडथळा येत। एसी मध्ये जर काम करत असाल ना तर आपल्याला आपल्या लघवीचा रंग पांढरा आहे ना याच्याकडे कायम लक्ष ठेवायला पाहिजे। बऱ्याचदा काय होतं, एसी मध्ये पाणीच प्यायलं जात नाही आणि मग लघवीचा रंग पिवळा होतो। म्हणून नियमित पाणी पिणं आवश्यक आहे। आपल्या कामावर जाण्यासाठी जर आपल्याला प्रवास करावा लागत असेल तर प्रवासाचा वेळ आपण कसा सत्कारणी लावू शकतो ह्याचंही नियोजन असायला हवं। दुपारचं जेवण हे एकतर घरून आणलेल्या डब्यातून किंवा ऑफिसमध्ये जर असेल तर तेही कॉन्शियसली, माइंडफुली हेल्दी असावं। आपण दुपारचं जेवण काय करणार आहोत याचं आधीपासून जर नियोजन केलं असेल ना तर नेहमीच निरोगी आहार खाल्ला जातो, नाहीतर वडापाव आहेच। दुपारचं जेवण टाळल्यास संध्याकाळी 4:30-5 ला खूप कडकडून भूक लागते आणि मग काहीही वेडवाकडं समोर येईल ते खाल्लं जातं। मग ॲसिडिटी आणि वजन वाढीचे प्रॉब्लेम्स याच्याचमुळे सुरू होतात। ऑफिसमधील चहा, ऑफिसमधील कॉफी हे जाणीवपूर्वक मर्यादित न ठेवल्यास त्याचे आरोग्यासाठी दूरगामी नकारात्मक परिणाम होतात। आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही। आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू। ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत। तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा।